याला म्हणतात लक बेबी. म्हणजे ते काय असतं, हारी हुई बाजी को जीतना ना, हे बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं. गेले 24 तास 48 तास इतके कठीण गेलेत ना माझ्या, इतका घाबरलो होतो ना मी. मला असं वाटलं होतं की माझे सगळे पत्ते आता मणीच्या हाताला लागलेत. आता तो कधी हुकुमाचा पत्ता टाकणार आणि मला जेलमध्ये जावं लागणार. पण बघ ना, नशीब आपल्या हातात जोकर आलाय. जोकर हा प्लेटलेट्स नावाचा जोकर. त्याच्यामुळे आपण अख्खा गेम आपल्याला हवाय तसा, आपल्याला हवाय तेव्हा पलटू शकतो. येस. आता नाहीये काही टेन्शन. आणि तू प्लेटलेट्स देणार नाहीस म्हणल्यावर स्वानंदीचं बाळ मरणार. आणि ते बाळ एकदा मेलं की सगळेच प्रॉब्लेम संपणार. एक्झॅक्टली. तसंच करायचंय आपल्याला, असंच करायचंय. मी आणि त्या मणीने नंतर नाटकं केली ना पोलिसात वगैरे जाण्याची, असं संपवून टाकेल ना त्याला या वेळेला. बेबी बेबी वी हॅव डन इट फायनली. येस. आता आपण फ्री बर्ड्स आहोत. एक्झॅक्टली. ती स्वानंदी, त्या स्वानंदीचं ते बाळ, हे सगळं टेन्शन आता माझ्या डोक्यावरनं जाणार आहे. हे बघितलं ना तू मणी कसा माझ्या पाया पडून भीक मागत होता. प्लीज भीक मागतो, मी तुला त्रास दिला त्यासाठी मला माफ कर, हॉस्पिटलला चल, सोन्याच्या बाळ प्लेटलेट्स दे. त्या बाळाच्या मरणाची इतके महिने सुजित सरपोतदार वाट बघतोय. त्याला मी प्लेटलेट्स देणार, त्याला मी वाचवणार. मूर्ख आहे का तुम्ही? काय लिहिलंय का? डॅड या ना. डॅड 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 हे किती बेस्ट झालं ना. म्हणजे मी आता काय करणार आहे डॅड? मी मणीला सांगणार आहे की मी बाळाला प्लेटलेट्स देतो. हा, मी असं फक्त सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं ओरिजिनल DNA रिपोर्ट घेणार. आणि या वेळेला रिपोर्ट मी माझ्या हाताने जाळणार. आणि एकदा का तो रिपोर्ट जळला ना डॅड की आपण सुटलो. हा, मग काय देणार ना त्या बाळाला प्लेटलेट्स वगैरे. मग ते बाळ मरेल. बाळ मेल्यानंतर मला वाटतं स्वानंदी पण मरेल. आणि ते दोघेही गेल्यानंतर या मणीच्या जगण्याला काय अर्थ उरणार आहे? आपल्याला काही करावंच नाही लागलं डॅड. आपण असेच या सगळ्यातून मोकळे झालो. संचिता, बाहेर जा आणि दार बंद करून घे. ओके. डॅड डॅड काय झालं? तुम्ही खुश नाही आहात? तुम्हाला स्वानंदीच्या बाळाला प्लेटलेट्स द्याव्या लागतील. त्या बाळाला जगवावं लागेल. आई, तू का आलीस परत आता? मला चैन पडत नव्हते म्हणून आले. डॉक्टर काय म्हणाले,
तब्येत बरी आहे ना तिची आता? काहीच फरक नाहीये. बोलता बोलता परत बेशुद्ध पडला. आणि बाळासाठी बाळाच्या वडिलांची प्लेटलेट्स हवेत. म्हणजे सुजित? आई मी गेलो होतो घरी. मी सुजितला विनंती केली, पाया पडलो त्याच्या, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. म्हणतोय मला जरा विचार करायला वेळ द्या आणि आपल्याकडे वेळ नाहीये. अरे तू असं कसं बोलू शकतो? त्याच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न आहे, हे त्याला कळत नाहीये का? मी बोलेन त्याच्याशी. नाही आई, तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नाही का? मी प्रयत्न केला पण त्याला ऐकूनच घ्यायचं नाही काय. मला ना मी आता हरल्यासारखं वाटतंय. मी आई मुलगा म्हणून तुला कधी सुख देऊ शकलो नाही, नवरा म्हणून माझ्या बायकोला वाचवू शकत नाहीये, माणूस म्हणून माझं जगणंच व्यर्थ ठरलंय. मी हारलोय आई. म्हणे स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? सनंदी, डॉक्टर डॉक्टर, सनंदी, सिस्टर, डॉक्टर, डॉक्टर प्लीज या. सनंदी, बघा ना. सगळं ठीक आहे सनंदी. तुम्ही जरा बाजूला होता का प्लीज? हा सुजित फोनच उचलत नाहीये. तुम्ही जरा बाहेर जाता का प्लीज? नाही नाही डॉक्टर, सॉरी, आम्ही इथेच थांबतो. आम्ही इथे दिसलो नाही तर त्यांना अजून टेन्शन येईल. तुम्ही करा ना तुमची प्रोसेस. ठीक आहे, पण तुम्ही जरा हळू बोला. हा. सिस्टर, हेवी मध्ये सोडा. डॉक्टर, त्याला इंजेक्शन दिलंय, थोडा वेळ त्यांना बरं वाटेल. बरं, प्लेटलेटचं काय झालं? थोडा वेळ का लावताय तुम्ही? डॉक्टर, दुसरा कुठला उपाय नाहीये का?